अशा रीतीने आम्ही आता पाताळ भुवनेश्वरच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. महादेव भोजनालय, महादेव होमस्टे अशा सगळ्या पाट्या दिसायला लागल्या आहेत. घरं दिसत आहेत, छोटी छोटी दुकानं दिसत आहेत. हा मंदिराच्या सगळ्या आजूबाजूचा परिसर आहे. बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत. या साईडने आम्ही आलो या रस्त्याने आणि इकडनं खाली अर्धा किलोमीटर चालायचं आहे असं त्यांनी सांगितलं. चालायला रस्ता व्यवस्थित केलेला आहे त्यांनी आणि इकडनं अर्धा किलोमीटर चालायला. अशा पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरायला आणि जवळजवळ अर्धा किलोमीटर खाली चालत जायचं आहे. या अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या अशा फिरून इकडे खाली गेल्या समोरच्या बाजूला इकडे आणि तिथे समोर आता बघू किती लांब आहे ते चालायला सुरुवात करतो. या अशा पायऱ्या आहेत. आता इकडे 2 फाटे फुटलेत. कुठल्या साईडला जायचं ते बघायला भेटणार आहे. महात्मा गांधी मनरेगा गॅरंटी योजना त्याच्या अंतर्गत बहुतेक काम केलेलं दिसतंय. बघा इथे पाटी लावली आहे म्युझियम आणि गुफा मंदिर उजवीकडे. इथे पण डाकघर आहे भुवनेश्वरचं. या साईडला आपल्याला जायचं आहे. जर का तुम्हाला काही ताण लागली, चहा वगैरे प्यायचा असेल तर इकडे चांगली दुकान आहेत. ज्यूस आहेत, भजी, मॅगी सगळं तुम्हाला इकडे मिळू शकतं. वरनं थोडी खाली उतरायला सुरुवात केली असं वाटलं आता खाली उतरतोय. थंडी कमी असेल पण इकडे ग्रीनरी एवढी आहे, सूर्यप्रकाश खाली येऊ शकत नाही एवढी गर्द आणि दाट झाडी आहे इकडे सगळीकडे. त्याच्यामुळे आता इकडे खाली इनफॅक्ट गार जास्त वाटतंय. साधारणतः 1/2 किलोमीटर आमचं चालून झालेलं आहे. अजून एक साधारणतः अर्धा किलोमीटर, अजून 1/2 किलोमीटर थोडंसं बाकी आहे. एक अर्धा किलोमीटर वॉकिंगचा ट्रॅक आहे. समोर दिसतं इकडे मंदिर आलेलं. तर पुढे जाऊ आणि बघूया. फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिर कमेटी पाताळ भुवनेश्वर आपका हार्दिक स्वागत करती है. केव टेम्पल्स, पाताळ भुवनेश्वर टेम्पल. कमानीमधनं आतमध्ये शिरल्यावरती हा असा रस्ता आहे चालायचा आणि भाविकांनी बहुतेक नवस्फूर्तीसाठी म्हणून या अशा साईडला सगळीकडे घंटा बांधलेल्या आहेत आणि या वाजवत बरेच जण जातात आणि आपल्या मनातली काय इच्छा असेल, मनोकामना असेल ती देवाकडे पोचती करतात. असंख्य घंटा अशा इथे बांधलेल्या आहेत. रस्ता चांगला बऱ्यापैकी बांधून काढलेला आहे, म्हणजे असं काही रिस्क रस्त्यामध्ये चालताना किंवा हे करताना काही नाही. आता इकडे बहुतेक बूट काढायचे आहेत आणि इथे बूट काढून पुढे जायचं आहे. मंदिरामध्ये खाली जाऊन आलो. एक साधारणतः 30 ते 40 फूट खाली उतरायला लागतं. जे आम्ही दृश्य पाहिलं, मला अक्षरशः आता माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आहे की आमच्याबरोबर जे पुजारी होते त्यांनी ज्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्या खाली गेल्यावरती आणि ज्या काही गोष्टी आम्ही अनुभव केल्या. आता तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघालाच आमच्या पुजाऱ्यांचा, पण व्हिडिओ बघून त्यांनी जे सांगितलं ते ऐकून जेवढं तुम्हाला समाधान मिळणार नाही किंवा तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही त्याच्यापेक्षा भव्य आणि दिव्य असं सगळं खाली पाषाण रूपामध्ये तुम्हाला आणि आपल्याला बघायला मिळतं. पाताल भुवनेश्वर मंदिर के बाहर से बोल रहे हैं. तो मेरा नाम है भगवत सिंह भंडारी, मंदिर पुजारी. और ये गुफा है जो इस गुफा की खोज त्रेता युग में हुई थी. त्रेता युग में सूर्यवंशी राजा ऋतुपर्ण ने इस गुफा की जब खोज की
तो इसी गुफा के अंदर से 4 धामों की यात्रा की थी। तो सबसे पहले यहाँ पर शेषनाग जी के दर्शन होते हैं। तो शेषनाग जी 7 फन फैलाए हुए हैं, सारी गुफा को अपने सिर के ऊपर धारण किए हुए हैं। इसके अंदर में फिर एक हवन कुंड बना है, जिसमें जन्मेजय ने सर्पों का यज्ञ किया था। राजा परीक्षित के उद्धार के लिए सर्प यज्ञ किया गया, सारे पातालों के सांप इसमें नष्ट कर दिए गए। तो यज्ञ करते समय एक नाग निकल गए थे तक्षक, जिन्होंने राजा परीक्षित को डसा था। इनके बगल में एक सांप जो है वासुकी, जो हवन करते समय उड़ के शंकर भगवान के शरण में चले गए। तो शंकर भगवान ने इनको अपने गले में शरण दिए। तो इन्हीं से सारे संसार के सांपों की उत्पत्ति हुई। इसके आगे के बढ़ने के बाद शेषनाग जी की रीढ़ की हड्डियाँ शुरू होती है। जो सारा गुफा बनी है शेषनाग जी के पेट के अंदर में बनी है। इसके आगे जाने के बाद गणेश जी हैं, जो सिर कटे हुए हैं, उनका धड़ है। ऊपर से कमल के फूल से इनको अमृत दिया गया। जब तक इनमें हाथी का सिर नहीं जोड़ा गया तब तक इनको जिंदा रखने के लिए सहस्त्रदल कमल से अमृत से जिंदा रखा गया। इन्हीं के बगल में सुंदर 4 धाम बने हुए हैं। केदारनाथ, जो सेम केदारनाथ जी जैसे यहाँ पर भी विराजमान हैं। उन्हीं के बगल में बद्रीनाथ जी हैं। तो बद्रीनाथ में बद्री पंचायत बनी हुई है। उन्हीं के बगल में अमरनाथ जी हैं और अमरनाथ जी की गुफा है। और उसके बाद आगे देखने जाते हैं तो वहाँ पर काल भैरव हैं अपने विराट रूप में, जो शंकर भगवान का ही अवतार काल भैरव में है। तो उनकी जीभ लटकी हुई है। पुराण में लिखा है कि स्कंद पुराण में जो आदमी इनके पेट से जाकर पूंछ तक निकल जाएगा उसका पुनर्जन्म नहीं होता है, वो मोक्ष की प्राप्ति ले लेता है। तो इन्हीं के बगल में शंकर भगवान का एक झोला है, जो विभूति रखने वाला झोला। और उन्हीं के बगल में उनका आसन बना है शंकर भगवान का। सबसे ऊंचा आसन माना जाता है काला कंबल। काला कंबल बिछा हुआ है, उसके नीचे बगंबर शाला बिछी है। उसके आगे जाने के बाद वहाँ पर सुंदर एक मूर्ति बनी है, जिनको पाताल भैरवी के नाम से जाना जाता है। भुवनेश्वरी देवी, पाताल भैरवी, पाताल चंडिका के नाम से उनको जाना जाता है। तो उनके आगे जाने के बाद वहाँ पर 4 द्वार बने हैं, जिससे हम अंदर प्रवेश होते हैं वो धर्म द्वार, जिससे आगे निकलते हैं वो मोक्ष द्वार है। और उनके दाएं हाथ की तरफ रण द्वार है, जो रणभूमि की लड़ाई के बाद बंद हुआ था। बाएं हाथ की तरफ पाप द्वार है, जो त्रेता युग में राम रावण लड़ाई के बाद बंद हो गया था। अभी जो मोक्ष द्वार से अंदर जाते हैं वो मोक्ष द्वार कलयुग का अंत होने पर बंद होगा। और उसके बाद आगे निकलने के बाद एक पारिजात वृक्ष है, जिसको द्वापर में कृष्ण भगवान स्वर्ग से लाए थे सत्यभामा के लिए। तो वो पाताल में शंकर भगवान की 1 अंगुली में पहले तल में रुका हुआ है। इसके आगे को वहाँ सप्तऋषि आश्रम बने हैं, उनमें 7 सप्तऋषियों ने तपस्या की थी। और एक मार्कंडेय ऋषि मुनि का आश्रम बना है, जिसमें मार्कंडेय ऋषि मुनि ने 4000 वर्ष तपस्या के बाद मार्कंडेय पुराण लिखा था। इसके आगे को जो गुफा जाती है उस गुफा का नाम कदली वन है। कदली वन जो है वो मथुरा वृंदावन में निकलता है। तो इसमें भीम का घमंड हनुमान जी ने चूर किया था द्वापर युग में। वो गुफा अभी आगे को प्रवेश बंद है। तो उसके आगे निकलने के बाद ऊपर में सुंदर एक कामधेनु गाय का थन बना हुआ है, जिससे 3 युगों में दूध निकलता था। अभी कलयुग के प्रभाव से उस दूध का पानी बना है। तो नीचे वो जो दूध टपकता था वो ब्रह्मा जी के 5वें सिर में टपकता था। वहाँ पर ब्रह्म कपाली है। तो पुराणों के आधार पर वो ब्रह्म कपाली में पैतृक पिंड दान दिया जाता है। जैसे गया बद्रीनाथ जाया जाता है, तो वैसे ही तो यहाँ पाताल में भी जो अगर आदमी पैतृक पिंड दान करना चाहता है उसमें पैतृक पिंड दान होता है। इसके आगे सुंदर सप्तकुंड बना हुआ है, जिसमें सप्तकुंड की रखवाली पर, अमृत कुंड की रखवाली पर हंस को रखा गया था। लेकिन हंस ने उस अमृत का दुरुपयोग करने पर उनको शंकर भगवान ने त्रिशूल से उनका मुंह उल्टा किया है। और उनको श्राप है कि कोई भी युग बीतेगा आपका मुंह हमेशा उल्टा रहेगा करके उनको श्राप के कारण उनका उल्टा मुंह किया गया है। और इसी कारण उस कुंड का अमृत जो है अभी पिया नहीं जाता है, केवल उसका अभिषेक किया जाता है। उसके बाद आगे निकलने बाद शंकर भगवान की सुंदर जटाएं बनी हुई है, जिनमें गंगा समी है। जो सफ़ेद आकृति दिखती है वो गंगा जी हैं, काली आकृति जटाओं की है। तो द्वापर में जब राजा भगीरथ गंगा जी को लाए थे,
उस समय शंकर भगवान ने अपना जटाओं को फैला के सारी गंगा जी को अपनी जटाओं में संभाल रखा है। उस समय शंकर भगवान ने नर्मदेश्वर महादेव जी का रूप धारण किया था। जो नर्मदा नदी में नर्मदेश्वर महादेव है, उन्हीं का रूप यहाँ पर महादेव जी का है। तो उन्होंने सारी गंगा जी को अपनी जटाओं में धारण किया है। उस समय 33 कोटि देवी देवताओं ने शंकर भगवानों की आराधना की थी। तो यहाँ पर 4 धाम की यात्रा पूरी मानी जाती है। इसके नीचे कुंड बना है, वो विश्वकर्मा कुंड है, जो द्वापर में पांडवों के पीने के लिए बनाया विश्वकर्मा जी ने। और इन्हीं के बगल में नंदी विराजमान है, और उनसे आगे जाने में राजा भगीरथ जी की तस्वीर बनी है, जो द्वापर में गंगा जी को लाए थे। उसके आगे जाने के बाद एक सुंदर शिव शक्ति है, जिसको 822 में आदि जगत गुरु शंकराचार्य जी ने कीर्तित कर रखा है। वो त्रिमूर्ति में है, ब्रह्मा विष्णु और महेश। ऊपर से 3 जटाओं से 3 गंगा बारी बारी से जल अभिषेक करते रहते हैं। पहली गंगा ब्रह्मा जी में, दूसरी विष्णु जी में, और तीसरी महेश जी में बारी बारी से जल का अभिषेक करते रहते हैं। ये तांबे का जो पूरा कलश चढ़ा हुआ है, इसमें ये 822 में आदि जगत गुरु शंकराचार्य जी ने यहाँ मैन शक्ति को कीर्तित किया हुआ है। यही मैन शक्ति है सिद्धपीठ पाताल भुवनेश्वर महादेव। रोज़ की पूजा इसी में होती है सुबेरे। इसके बाद आगे को एक गुफा जाती है, जो काशी तक निकलती है। तो पुराण के आधार पर जिस गुफा में हिरण और कुत्ता भेजा गया था, वो त्रेता में यहाँ से काशी में निकले थे। काशी में सूचना मिल गई कि पाताल भुवनेश्वर में यज्ञ संपन्न हो गया, तो उसके बाद उस गुफा को बंद कर दिया गया। और ऊपर में कोटेश्वर महादेव जी हैं, जिनकी विराट रूप में जटाओं में सांप लपटे हुए हैं। और इसके ऊपर में 5 पांडवों का लास्ट टाइम में लास्ट जुआ शंकर और पार्वती के साथ हुआ था। वो जुआ हारने के बाद इसी गुफा से पांडवों ने बद्रीनाथ की यात्रा की। उसके बाद वापस लौटते हैं। वापस लौटने के बाद वहाँ पर पृथ्वी बनी है, उसमें सुंदर 4 युग बने हैं। और जो सबसे बड़ा माना जाता है वो कलयुग का लिंग माना जाता है, और जो सबसे छोटे वाले हैं वो सतयुग। तो उन्हीं के ऊपर में द्वापर है, और नीचे में त्रेता युग है। तो कलयुग बढ़ रहा है, तो कलयुग बढ़ते बढ़ते ऊपर जब ब्रह्मांड को टच करेंगे, उस समय कलयुग का अंत हो जाएगा। उसके बाद सतयुग का शुभारंभ होगा, नई सृष्टि की रचना होगी। उसी के अंदर को जो गुफा जाती है, वो सेतु बंधु रामेश्वरम तक वो गुफा निकलती है। ये भी त्रेता के बाद बंद होगी गुफा। उसके बाद आगे आने के बाद शंकर भगवानों का कमंडल है, जिसमें पूरे 4 धामों के दर्शन करने के बाद वहाँ पर मनोकामना मांगी जाती है। उन्हीं के बगल में ऐरावत हाथी है, जिनके विशाल रूप में 1000 पैर हैं और 7 सूंड हैं। और इसी के साथ ये 4 धामों की यात्रा यहाँ पाताल भुवनेश्वर की संपन्न होती है। ओम नमः शिवाय, ओम हर हर महादेव। हे आत्ता आपण सुंदर प्रवचन जे ऐकलं ते मंदिरातील मुख्य पुजारी आहेत. त्यांचं नाव आहे भगवंत सिंग भंडारी. त्यांचं कार्ड मी तुम्हाला आता दाखवतो. आणि तुमच्यापैकी जर का कोणाला इकडे यायचं असेल आणि जर का यांना फ़ोन केलात, अगर किसी ने इनको कॉल किया तो ये आपकी सभी इंतज़ाम यहाँ पे कर देंगे। अगर आपको पूजा पाठ करना हो, आपका रहने का इंतज़ाम हो, ये सब आपके लिए यहाँ पे कर देंगे। हम लोग पहले अंदर जाने के लिए थोड़े से डर रहे थे, लेकिन फिर भी बाद में हम लोग थोड़ी हिम्मत करके अंदर गए। लेकिन जब भी अंदर गए तभी ऐसा नज़ारा, अद्भुत नज़ारा, इन्होंने जो भी वहाँ पे नीचे कहा वो पत्थर के रूप में हमको नीचे उसकी हर एक आकृति और उस समय पे क्या हुआ रहेगा ये हमारे आँखों के सामने आ गया। जय पाताल भुवनेश्वर। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः। खूपच छान, एकदम अद्भुत असं हा हे आहे अनुभव. आणि वाटलं नव्हतं जाताना, खरंच थोडंसं अवघड वाटत होतं उतरताना. विशेषतः मलाच 2-3दा पाय घसरल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी परत आले होते. पण हे होणं नव्हतं, म्हणून मला आमचे सारथी जे आहेत अर्जुन, ते म्हणले नाही नाही चलाच. आणि मग आम्ही परत जे आत गेलो, आणि आत गेल्यावर किंवा एखाद्या गुहेत गेल्यावर आपल्याला थोडंसं कधी कधी निगेटिव्ह म्हणा किंवा भयानक भीतीदायक असं थोडंसं मनात कुठेतरी येऊ शकतं. पण इथे आत गेल्यावर जे काय प्रसन्न वाटलं, आणि खरोखर पौराणिक आपल्या सगळ्या कथा ज्या आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या होत्या त्याचा सगळा प्रत्यय पदोपदी येत होता आणि अगदी पटतच होतं ते. त्यामुळे खूप छान, अगदी अद्भुत, अगदी प्रत्येकाने आवर्जून एकदा तरी इथे यायलाच पाहिजे असा हा अनुभव नक्कीच. पण आतमध्ये गेल्यानंतरचा अनुभव खूपच छान होता. आणि आमच्याबरोबर जे पुजारी होते त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींची खूपच छान माहिती सांगितली. आणि विश्वास ठेवायचा नाही असं म्हटलं तरी विश्वास
वाटेल अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि प्रत्यक्ष जेव्हा आम्ही त्या पाताळ भुवनेश्वर मंदिरात म्हणजे काय जी पिंड आहे त्याचं दर्शन घेतलं, तिथेही खूपच छान अनुभव आला. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स. जे कोणी या भागात येतील त्यांनी हे नक्की मिस करू नये. थँक्यू. नमस्कार. खूप छान अनुभव होता. अजून एक वेगळाच अनुभव होता. गुफा खूप पुरातन आहे ना, की स्टॅग्मॅटाइड आपण बरंच ऐकलं होतं, पण त्याला एक मायथॉलॉजिकल आणि पौराणिक आणि दैवी टच दिलेलं मी पहिल्यांदाच ऐकलं. कन्सेप्च्युअली बघायला गेलं ते सुंदर होतं. ते प्रकृती तिथे जे दाखवले किंवा जे प्रतीक होते ते आणि ते कोरिलेट झाले की ऐरावत दाखवला, ते हत्तीसारखा तोंड दिसत होतं, पाय दिसत होते हत्तीसारखे. त्यामुळे आता काही विश्वास ठेवा न ठेवा, पण एक अनुभव म्हणून येणं फार आवश्यक आहे. खूप छान आहे आणि प्रसन्न ठिकाण आहे. त्यामुळे कोणी इथे येणार असेल या भागात आवर्जून येऊन जाव्या. तर या अशा ज्या आपल्या सगळ्या पूर्वीच्या पौराणिक कथा आहेत, या पौराणिक कथा आपण ऐकल्या, पण त्या जर का अनुभवायच्या असतील तर इकडे पाताळ भुवनेश्वरीला येणं खूपच आवश्यक आहे. चित्र कमी पडेल, पण चित्रापेक्षा सुद्धा मूर्तिमंत तिकडे आपल्याला सगळं अनुभवायला आणि बघायला मिळतं. जसं माझ्या डोळ्यात पाणी आलं तसं ते बघत असताना तुम्ही जर का इकडे आलात तर तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. आतमध्ये जायला 50 रुपये तिकीट आहे, पण 500 रुपये जरी तिकीट असेल तरी खाली जाऊन याची अनुभूती सगळ्यांनी, हा अनुभव एकदा का होईना आयुष्यामध्ये पण घ्यायला पाहिजे. इतकं हे सुंदर आहे. एवढंच बोलतो, मला आता जास्त बोलवत नाही आहे, कारण मी अजूनही त्या खालच्या रम्य आठवणीमध्ये रमलेलो आहे की खालनं मी वरती आलो आहे, पण अजूनही मी त्या द्वापर युगामध्येच आहे. अजूनही मी त्या पौराणिक कथांमध्येच व्यग्र झालेलो आहे आणि मला असं वाटतं आहे की अजून मी त्यातनं बाहेर पडूच नये. अजून मी अर्धा एक तास आता इथे नुसता असा डोळे मिटून बसणार आहे आणि मग नंतर परत आमच्या रिसॉर्टकडे जायला सुरुवात करणार आहे. जय पाताळ भुवनेश्वर. शिव शिव शंभो, शिव शिव शंभो, शंकर महाराज की जय. एंट्रन्स आहे आणि इथपासनं खाली अशी गुहा आहे उतरायला. इथनं आम्ही खाली उतरलो. बरंच जवळजवळ एक 35-40 फूट खाली आहे आणि खाली आतमध्ये गेल्यानंतर आपली 3 ते 4 मजली बिल्डिंग जेवढी असेल उंच, तेवढी आतमध्ये हाईट आहे. इतकं आपण खाली जातो. पाताळ भुवनेश्वरीचं दर्शन घेऊन आलं की इकडे वृद्ध भुवनेश्वर मंदिर आहे आणि असं मानतात की तिकडे दर्शन घेऊन आलं की इकडे सुद्धा यांचं दर्शन घ्यायचं, असं मान्यता आहे. तर म्हणून आता आम्ही खालनं इथे वरती दर्शनासाठी आलेलो आहे. हे आज आमचा आता लंच आहे. मॅगी आहे, नंतर मॅजिक क्रीम बिस्किट आहे, पहाडी लंच, बर्डिंग लंच. काय रे? बर्डिंग लंच. बर्डिंग बघायला गेला पुढे चांगला जरा अजून लंच, मॅगी पॉईंट लंच असतं इकडे. बाहेर गेला लागतं सगळ्या ठिकाणी तर तेवढंच मिळतं, खायचं चुपचाप. तुला तेवढंच समाधान. आम्ही आता हिमालयन व्ह्यू पॉईंटला आलो आहे, पण हा हिमालयन व्ह्यू पॉईंट आत्ता तरी असा क्लाउड व्ह्यू पॉईंट असं आम्हाला वाटतं आहे, कारण सगळीकडे ढगच आहेत. नाहीतर आमच्या सारथीने आत्ता त्याच्या मोबाईलमधले आम्हाला फोटो दाखवले. त्या मोबाईलमधल्या फोटोच्या प्रमाणे इथे चारही बाजूला इकडे हिमालयाचं दर्शन होतं. सगळे वेगवेगळे पिक्स इकडे चारही बाजूला दिसतात. आणि हे आम्ही असं इथे पठारावरती आहोत. मोकळं पठार आहे, हा व्ह्यू पॉईंट आहे आणि इथे आम्ही आता उभे आहोत. पण सगळीकडे ढग आहेत, त्याच्यामुळे हिमालयाचं दर्शन नाही. गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आहे 20 तारीख आणि सोमवार आहे. आज आता आम्ही चौकोडीवरनं निघणार आहे आणि चौकोडीवरनं निघून आम्ही आता जाणार आहे बिनसरला. बिनसर इकडनं साधारणतः 102-103 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पोचायला 3.5 तास लागतील असं गुगल मॅप दाखवतं आहे. सुरुवात जी आम्ही केली होती 3 दिवसापूर्वी, ती आम्ही 1890 मीटरला केली होती कौसानीला.
त्याच्यानंतर आम्ही आलो आता इकडे 2010 मीटरला चाकोरीला. याला चाकोडी असंही म्हणतात, इंग्लिशमध्ये स्पेलिंग करताना चाकोरी असं करतात, पण चाकोडी आणि चाकोरी काही म्हणलं तरी चालतं. आणि आता इकडनं आम्ही साधारणतः 9च्या सुमाराला निघू. इकडे कस्तुरी मृगांचं एक पार्क आहे. ते पार्क ॲक्च्युली मी काल बघायला गेलो होतो, पण काल ते 3 वाजता ॲक्च्युली बंद होतं आणि सकाळी 9 वाजता उघडतात. आता आम्ही थोड्या वेळामध्ये ब्रेकफास्ट करून, आत्ता साधारणतः 7:30 वाजलेत, 7:15 7:30. ब्रेकफास्ट करून आम्ही निघू आणि डायरेक्ट चेकआउट करू. वाटेमध्ये ते डिअर पार्क बघू आणि मग डिअर पार्क बघून बिनसरच्या दिशेने आम्ही रवाना होऊ. बिनसरचं आजचं जे टेम्परेचर आहे ते आजचं टेम्परेचर मॅक्सिमम 11 आणि मिनिमम 5 का 4 असं दाखवलं आहे. उद्या मात्र तिकडे भरपूर थंडी असणार आहे, कारण मॅक्सिमम त्यांनी 5 दाखवलं आहे आणि मिनिमम 3 दाखवलं आहे. दिस इज ॲज पर गुगल चेंज होऊ शकतं. आता 4-5 दिवसामध्ये आता सकाळच्या वेळेला ऊन आलं आहे. साधारणतः 6च्या सुमाराला इकडच्या बाजूला, आता मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. ते इकडच्या बाजूला मी तुम्हाला दाखवतो. तिकडे प्रचंड उंच आणि प्रचंड मोठा असा हिमालय आहे. पण सकाळी थोड्याशा वेळेला, म्हणजे एक साधारणतः 30 सेकंद असेल, 30 सेकंद फक्त किनार दिसली आणि आता परत त्या साईडला थोडंसं मळब आलेलं आहे. पण सूर्याचं ऊन आता असल्यामुळे थंडी थोडी कमी झालेली आहे. माझी कानटोपी गेलेली आहे, तुम्हाला आता दिसत असेल. तर तुम्हाला नजारा दाखवतो आजूबाजूचा, उन्हामध्ये एक चौकोडी कसं दिसतं ते, आणि मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट टेबलला तुम्हाला जॉईन करतो. हा बघा इकडे नजारा. इकडे तुम्हाला जे समोरच्या बाजूला माझं आता बोर्ड दिसते का बघा, या इथे वरच्या बाजूला दिसणार नाही मोबाईलमध्ये, मला नुसत्या डोळ्याने सुद्धा ॲक्च्युली आता फिकट दिसते कारण थोडं मळब आलं आहे. पण तिथे हे जे डोंगर दिसतात पहिले खालचे, त्याच्या भरपूर वरती, म्हणजे या लेवलपर्यंत अशी हिमशिखरं तिकडे आहेत. इनफॅक्ट चाकोडी जे फेमस आहे ते त्याच्यासाठीच फेमस आहे की एकदा तुम्ही वरती आलात की कुठल्याही स्पॉटमधनं तुम्हाला इकडे सगळी हिमशिखरं जी आहेत ती दिसतात. तर आता बघू, ऊन जर का कमी झालं, ऊन म्हणण्यापेक्षा ते जे समोरच्या बाजूला जे मळब आहे ते मळब थोडं कमी व्हायला पाहिजे, कारण आता सूर्य चांगला चालायला वरती, आणि ते मळब जर का कमी झालं तर मात्र हिमशिखरांचं दर्शन होईल. नाही तर मग आता जेव्हा आम्ही बिनसरला पोचू त्यावेळेला मग आशा करू हिमशिखरं बघायची. पण हिमशिखरं आम्ही खूप बघितली. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही स्पितीला गेलो होतो, तर आम्ही हिमशिखरांमध्येच होतो. त्याच्यामुळे हिमशिखरं इथे जरी नाही दिसली समजा बाय चान्स उद्या परवा, तरी त्याची आम्हाला काही रुखरुख लागणार नाही. जे लोक माझा व्हिडिओ हा पहिल्यांदाच बघतायत त्यांना मात्र एखाद्याला थोडीशी रुखरुख लागेल की अरे आम्हाला हिमशिखरं दिसली नाही. पण काळजी करू नका, तुम्हाला हिमशिखरं जर का पाहिजे असतील आणि हिम बघायचं असेल, स्नो बघायचं असेल 3-3, 4-4 फूट, तर माझी जी स्पितीची सिरीज आहे 6 एपिसोड आहेत, ते 6 एपिसोड तुम्ही पाहू शकता. चला आता बाकीचं आवडतो, बॅगांचं पॅकिंग वगैरे करायचं आहे, 9 वाजता निघायचं असल्यामुळे, तर पॅकिंग करतो आणि तुम्हाला ब्रेकफास्ट टेबलला जॉईन करतो. आज एकदम लाईट ब्रेकफास्ट खायचा माझा प्लॅन आहे, तर बघूया ब्रेकफास्ट टेबलला मी लाईटमध्ये काय खात होते. आता आम्ही निघालो आहे चौकोरीहून. आम्ही आता आधी कस्तुरी रण, त्याचं एक इथे पार्क आहे, तो बघायला चाललो आहे. एकदम युनिक गोष्ट आहे जी बाकीच्या कुठे प्रांतात सहज दिसत नाहीत आणि सहज सापडत पण नाही. आणि मग तिकडून आम्ही जाणार बिनसरला. एक साधारण 5-6 तासाचा रस्ता आहे आणि मध्ये नशीब आज हवा चांगली आहे, जरा ढग कमी आहेत, नशिबाने साथ दिली तर सगळा हिमालयाचा व्ह्यू, जो नंदादेवी रेंज आहे किंवा पंचचुली रेंज आहे, ती सगळी आम्हाला दिसेल जाता आता अशी आशा आहे. तर पुढचा व्हिडिओ डिअर पार्कला पोचल्यानंतर. आम्ही आता इकडे कस्तुरी मृग मस्क डिअर पाहायला चाललो आहे. तर एक छोटीशी गंमत बघा, आमचे जे सारथी आहेत अर्जुन, त्यांच्या मोबाईलवरती त्यांनी औलचा आवाज रेकॉर्ड केला आहे. लागोपाठ आमचा दुसऱ्या दिवशी अद्भुत एक्सपिरियन्स.